नांदणी मठात माधुरी हत्तींनी परत आणण्यासाठी मिरजेत महाराणा प्रताप चौकात स्वाक्षरी मोहीम। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठातून माधुरी हत्तींच्या प्रकृती स्वास्थ्याचे कारण देत पेठा या संस्थेकडून न्यायालयात याचिका सादर केल्याने सदरची माधुरी हत्तींनीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला। या विरोधात सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून या निर्णयाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया येताना दिसल्यावर त्यावर जैन समाजाने आक्रमक होत हा निर्णय एकतर्फी असल्याचे सांगितले। गेली 25 ते 30 वर्ष हा हत्ती कोणत्याही प्रकृती अस्वस्थतेत शिवाय मठात राहू शकतो। शिवाय या हत्तीबाबत पंचक्रोशीतील भाविकांच्या आस्था या जोडलेल्या असताना हा हत्ती अंबानी यांच्या गुजरातमधील वनतारा प्रकल्पात गेल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांनी अंबानी यांच्या प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाकायला सुरुवात केली। तर याबाबत निदर्शने देखील करण्यात आली। त्यानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम शनिवारी महाराणा प्रताप चौकात राबवण्यात आली। सुमारे 5000 जणांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम आज शनिवारी राबवण्यात आली आहे। तर माधुरी हत्तींनी पुन्हा मठात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिरजेत बंडू शेटे यांनी दिली। नांदणी येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेली महादेवी हत्ती हिला 4 ते 5 दिवसापूर्वी गुजरात येथील वनतारा अभयारण्याने घेऊन गेलं। पेटाच्या तक्रारीनुसार व सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली, पण नेताना सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या सर्व धर्मीय लोकांच्या भावनांचा कधीही विचार करण्यात आला नाही। तर आज आम्ही 2 दिवसापूर्वी इथे जे मिरजेत आंदोलन केलं की अंबानीचे जे प्रॉडक्ट आहेत रिलायन्सचे त्याला पूर्णपणे आम्ही बॉयकॉट केलं, त्यांच्या जे उत्पादनावर आम्ही बहिष्कार घातला। पण आज मिरजकर जनतेच्या वतीने आज आम्ही इथं स्वाक्षरी मोहीम घेण्यात आलेली आहे। 1 तासात जवळजवळ 5000 स्वाक्षऱ्या इथं त्यांच्या विरोधात झालेली आहे। जी रावण्याची सोन्याची लंका होती ती अस्तित्व राहिली नाही, ती जळून खाक झाली। हा अंबानी कुठला कोण लागला? तर प्रत्येकाने घमिंडाने वागू नये, हे भावनेचा विषय असतो, भावनेपुढे कुणाची काही चालत नाही। तरी माझ्यातर्फे आम्ही हा आंदोलन चालू ठेवणार आहे। काल CEO जे वनताराचे ते आमच्या आदरणीय महाराजांच्याकडे मीटिंगसाठी आले होते। त्यांनी आम्हाला संदेश दिला की जे सर्वोच्च न्यायालय याचिका तुम्ही दाखल करा, आम्ही तुम्हाला पॉझिटिव्ह देऊ। त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही कुटुंबाला जी मदत लागेल ते अंमल करू। आम्ही आमचा हाती हा परत आणल्याशिवाय हे आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही।